नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या डे 3 मिनी व्लॉगचा. तर आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, सगळ्यात पहिले दररोजवाने आज पण मी मंदिरात जाऊन आली. त्यानंतर घरी आलो, मी पोळ्या केल्या. पोळ्यामध्ये चपात्या. चपात्या मला काही एवढ्या गोल येती नाही आल्या, तर केल्या. मस्त आलती पण चपाती. त्याच्यानंतर मी आज मसाले भेंडी करते, तर तुम्हाला त्याची रेसिपी सांगते. हे मसाले मी 2 खापा करून छोटे छोटे कापले. हे शेंगदाण्याचं कूट घेले इथं. त्याच्यानंतर कढई आणि कोथिंबीर पण घेले. कढई ठेवली मी तापत. त्याच्यात थोडं लाल होसर गरम करायची. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं. तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी त्याच्यात बादशाहचा किचन किंगचा मसाला वापरलेले. तुम्हाला टाकायचं असं टाकू शकतो. त्याच्यानंतर बादशाहचाच मी गरम मसाला टाकल्यानंतर चांगलं हलवून घेतलं. आलं लसूणची पेस्ट पण टाकली होती मी. आलं लसूणची पेस्ट मी रेडीमेडच वापरते. ते झालं का मग त्याच्यात ना हलवून घ्यायचं चमच्याने. आपल्याला ते थोडं हे परतून द्यायचं. मी याच्यात लाल मिरची हळद पण टाकली होती. ते पुढच्या याच्यात दिसेलच तुम्हाला. मी लाल मिरची हळद आता भेंड्या टाकल्या. मी भेंड्या हलवून घ्यायच्या चांगल्या. वरून खालून हलवून झाल्यानंतर त्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकला. शेंगदाण्याचं कूट मी आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून ते याच्यातच केलं, ते बारीक खरबट्यात. असं होतं आमचं. त्याच्यानंतर मीठ टाकलं. घरगुती काला मसाला पण टाकला होता मी. तुम्हाला टाकायचा तर टाकू शकता. हा शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं मी. त्याच्यानंतर हलवून घेतली. चांगलं हलवून झाल्यानंतर त्याच्यात अजून थोडं कूट उरलं तर तो पण टाकून द्यायचा. त्याच्यानंतर अशी झाली आहे आपली भेंडी. त्याच्यात थोडं पाण्याचा शिपका टाकून द्या आणि झाकून ठेवून द्या. वाफू दे ती भेंडी. वाफल्यानंतर मस्त छान लागते. त्याच्यानंतर आज आपल्या ड्रेसची तुम्ही असं सपोर्ट करा. थँक्यू. बाय बाय. हे असं होतं आजचं माझे डिश. छान आहे ना. बाय बाय.